सो हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू माय चॅनल. आणि आज आपण रोटेशनल डायनामिक्सचा पार्ट 2 स्टार्ट करतोय फॉर HSC बोर्ड्स 2022. आणि आज आपण टोटल 5 क्वेश्चन्स घेणार आहे. राहिलेले 5 क्वेश्चन होते ते आज आपण घेणार आहे. आणि लेट स्टार्ट. तर फर्स्ट क्वेश्चन आहे. अ मोटरसायकलिस्ट ॲज अ पार्टिकल, त्याला पार्टिकल सारखं आपण कन्सिडर केले, इज अंडरगोईंग व्हर्टिकल सर्कल्स इनसाइड अ स्पिअर ऑफ डेथ. म्हणजे हा थोडक्यात व्हर्टिकल सर्क्युलर मोशनचा क्वेश्चन आहे. द स्पीड ऑफ मोटरसायकल व्हेरीज बिटवीन 6 मीटर पर सेकंड आणि 10 मीटर पर सेकंड. यामध्ये त्याचा स्पीड व्हेरी होतोय आणि हा व्हर्टिकल सर्क्युलर मोशन अंडरगो करतोय. देन कॅल्क्युलेट डायमीटर ऑफ द स्पेअर ऑफ डेथ. हाऊ मच मिनिमम व्हॅल्यूज पॉसिबल फॉर दिस टू स्पीड्स. म्हणजे ह्या दोन स्पीडसाठी मिनिमम व्हॅल्यू पाहिजे. तर आपल्याला पहिल्यांदा व्हर्टिकल सर्क्युलर मोशनच्या कंडिशन माहित पाहिजे. आता हा व्हर्टिकल सर्क्युलर मोशनचा एक पाथ आहे, राईट. सो ह्या पॉइंटला व्हेलॉसिटी ही काय असते? मिनिमम व्हेलॉसिटी मिनिमम. ती त्याने किती दिले? 6 मीटर पर सेकंड, राईट. 6 मीटर पर सेकंड दिले. आणि ह्या पॉइंटला व्हेलॉसिटी काय असते? मॅक्सिमम व्हेलॉसिटी. तर तिथे व्हेलॉसिटी किती असते? तिथे व्हेलॉसिटी किती दिली आहे त्यांनी? 10 मीटर पर सेकंड, राईट. तर आपल्याला काढायला काय सांगितले? कॅल्क्युलेट डायमीटर. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला डायमीटर काढायचं, राईट. तर डायमीटर कसा निघणार? तर डायमीटर निघण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा रेडियस माहित पाहिजे. रेडियस का माहित पाहिजे? कारण रेडियसच्या ट्वाइस हा डायमीटर असतो. त्यामुळे आपल्याला जर रेडियस मिळाली तर आपल्याला डायमीटर मिळू शकतो. तर आपण रेडियस कशी काढणार? या पॉइंटला व्हेलॉसिटी किती असते व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये? काय कंडिशन आहे? √5 राईट. ही कंडिशन आहे. ऍट लोवेस्ट पॉइंट व्हेलॉसिटी ऑफ द पार्टिकल शुड बी √5 अँड ऍट हायेस्ट पॉइंट व्हेलॉसिटी किती पाहिजे पार्टिकलची? √RG, राईट. ह्या कंडिशन आहेत, ह्या तुम्हाला पाठच करायला लागणार आहेत. व्हेलॉसिटी ऍट लोएस्ट पॉइंट किती असणार? √5RG आणि व्हेलॉसिटी ऍट हायेस्ट पॉइंट इज √RG. आता ह्यात रेडियस आलाय. तर आपल्याला रेडियस आपण काढू शकतो. आता आपल्याला कळालंय तरी, आता रेडियस आलाय, आपल्याला निघणार आहे उत्तर. सो √RG इज इक्वल टू किती आहे? 10 दिलाय त्यांनी, राईट. ह्या पॉइंटला व्हेलॉसिटी किती दिली त्यांनी? 10. आणि ह्या पॉइंटला व्हेलॉसिटी किती दिली? 6. सो जर आता √RG इज इक्वल टू त्यांनी काय दिले? 10 मीटर पर सेकंड, राईट. आणि √5RG इज 6 मीटर पर सेकंड दिले त्यांनी, राईट. हे काय आहे? व्हेलॉसिटी ऍट लोवेस्ट पॉइंट आणि ही आहे व्हेलॉसिटी ऍट हायेस्ट पॉइंट आणि ही आहे व्हेलॉसिटी ऍट लोवेस्ट पॉइंट, राईट. सो या व्हेलॉसिटी आहेत. आता जर तुम्ही म्हणला जर ह्यांचा रेशो घ्यायचा असं तुम्ही म्हणलात आणि रेडियस काढायचा असं म्हटलात, तर हे दोन्ही रेडियस एकमेकांना कॅन्सल होणार आणि रेडियस कॅन्सल झाल्या तर आपल्याला डायमीटर काढता येणार नाही. त्यामुळे आपल्याला रेशो न घेता आपल्याला सबट्रॅक्शन करावी लागणार आहे. सो हे पहिला रफ करूया रेशोचं. तर सबट्रॅक्शन करण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा काय करायला लागणार? आपल्याला पहिल्यांदा ह्यांचा स्क्वेअर घ्यायला लागणार. म्हणजे स्क्वेअर जर आपण घेतला तर काय येणार? RG इज 100, राईट. आणि 5RG ही काय आहे? व्हेलॉसिटी ऍट हायेस्ट पॉइंट. त्यांनी व्हेलॉसिटी ऍट हायेस्ट पॉइंट हीच RG दिली आहे आणि RG काय दिलाय त्यांनी? 100. व्हेलॉसिटी ऍट लोवेस्ट पॉइंट काय येणार? इज 36, राईट. कारण आपण दोन्हीकडे स्क्वेअर करणार आहे. स्क्वेअर केल्यावर इथं काय होणार? √5RG स्क्वेअर केल्यावर 5RG, 6चा स्क्वेअर केल्यावर 36 आणि VL ही काय आहे? व्हेलॉसिटी ऍट लोवेस्ट पॉइंट, राईट. सो आता कसं होणार? आता हे स्क्वेअर केलाय त्यामुळे व्हेलॉसिटी ऍट हायेस्ट पॉइंटचं पण स्क्वेअर होणार आणि व्हेलॉसिटी ऍट लोवेस्ट पॉइंटचं पण स्क्वेअर होणार. आणि जर आपण ह्या व्हेलॉसिटीचा डिफरन्स घेतला तर आपल्याला रेडियस मिळू शकते. आता कसं बघा? कारण व्हेलॉसिटी ऍट लोवेस्ट पॉइंटचा स्क्वेअर मायनस व्हेलॉसिटी ऍट हायेस्ट पॉइंटचा स्क्वेअर इज 100 मायनस 36 म्हणजेच 5RG मायनस RG, राईट. सो ह्या जर आपण दोन्हीचा डिफरन्स केला तर काय येणार? 4RG. हे पहिल्यांदा इकडे लिहिलं. 4RG इज 100 मायनस 36 64, राईट. RG काय येणार आहे मग? RG इज 16. G ची व्हॅल्यू किती असते? G ची व्हॅल्यू 10 असते, राईट. R into 10 इज
16. सो आर किती येणार 1.6 मीटर. आता आर आलाय. आता आर आल्यावर आपल्याला डी पण मिळू शकतो. म्हणजे डायमीटर काय असतो 2 इंटू रेडियस. 2 इंटू रेडियस किती आहे 1.6. सो डायमीटर किती होणार 3.2 मीटर. राईट. सो आपल्याला पहिल्यांदा डायमीटर मिळाला. आता त्याने काय काढायला सांगितलंय. आता व्हेलॉसिटी मिनिमम, हाऊ मच मिनिमम व्हॅल्यूज ऑफ पॉसिबल फॉर दिस टू स्पीड्स. म्हणजे ह्या पॉइंटला मिनिमम व्हेलॉसिटी आणि ह्या पॉइंटला मिनिमम व्हेलॉसिटी किती असेल असं त्याने विचारले. सो पहिल्यांदा हे तर आपण रब करून घेऊया बाकीचं. तर त्याने काय विचारलंय व्हेलॉसिटी ऍट लोवेस्ट पॉइंट आणि व्हेलॉसिटी ऍट हायेस्ट पॉइंट. म्हणजे ह्या पॉइंटला व्हेलॉसिटी आणि ह्या पॉइंटला मिनिमम व्हेलॉसिटी किती असेल. ह्या दोन्ही पॉइंटला मिनिमम व्हेलॉसिटी किती असेल. तर कंडिशन काय आहे व्हेलॉसिटी ऍट लोवेस्ट पॉइंट मिनिमम साठी कंडिशन काय आहे √5 r g. राईट. ही कंडिशन आहे. ह्याच्यामुळे आपल्याला मिनिमम व्हेलॉसिटी मिळू शकते ऍट लोवेस्ट पॉइंटला. तर आता आपण रेडियस काढली आहे, जी ची व्हॅल्यू माहिती आहे, फाय कॉन्स्टंट आहे, त्यामुळे आपल्याला व्हेलॉसिटी ऍट लोवेस्ट पॉइंट मिळू शकते. 5 मिनिटो रेडियस किती आहे रेडियस आहे 1.6. आपण मगाशीच काढली होती रेडियस. रेडियस किती आहे 1.6. जी ची व्हॅल्यू किती आहे 10. राईट. जी ची व्हॅल्यू 10 कन्सिडर करायची. 16 इंटू 10 1.6 इंटू 10 16. राईट. इंटू 5 इज इक्वल टू 16 5 जा 80. आता 80चं स्क्वेअर रूट कसं काढणार. त्यापेक्षा हे जर आपण कन्सिडर केलं तर 16 बाहेर येणार ना. 16चं स्क्वेअर रूट काय 4. 4√5 5 ऍज इट इज रूट मध्ये. तर 4√5 त्याने दिले बघा मिनिमम व्हेलॉसिटी. त्याने त्याला V2 म्हणले, आपण त्याला V ऍट लोवेस्ट पॉइंट म्हणले. सो पहिलं तर आन्सर आले, डायमीटर पण आली. आता काय काढायचं आहे मिनिमम ऍट हायेस्ट पॉइंट व्हेलॉसिटी किती असेल. मिनिमम व्हेलॉसिटी किती असेल. सो व्हेलॉसिटी ऍट हायेस्ट पॉइंट ची मिनिमम व्हॅल्यू साठी कंडिशन काय असते √r g. राईट. व्हेलॉसिटी ऍट लोवेस्ट पॉइंटची कंडिशन √5 r g आणि व्हेलॉसिटी ऍट हायेस्ट पॉइंट ला कंडिशन √r g. ही कंडिशन तुम्ही प्लीज पाठ करून ठेवा. आर ची व्हॅल्यू काय आहे आर ची व्हॅल्यू नेहमीप्रमाणे 1.6 इंटू जी ची व्हॅल्यू काय आहे 10. राईट. सो 1.6 इंटू 10 16. ह्याचा आन्सर काय आलं 4. सो व्हेलॉसिटी ऍट हायेस्ट पॉइंट ची मिनिमम व्हॅल्यू आहे 4 मीटर पर सेकंड. राईट. सो कळालं असेल तुम्हाला पहिला क्वेश्चन. जर थोडं फास्ट होत असेल तर प्लीज परत एकदा रिपीट करून बघा. सो लेट्स स्टार्ट विथ द नेक्स्ट क्वेश्चन. तर पुढचा क्वेश्चन बघा. पुढचा क्वेश्चन काय दिलाय. पुढचा क्वेश्चन आहे अ मेटॅलिक रिंग ऑफ मास 1 kg. मास ऑफ रिंग किती दिले त्यांनी मास ऑफ रिंग is 1 kg. Right? A metallic ring of mass 1 kg has moment of inertia 1 kg meter square. आणि त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया कोणाचा रिंगचा. त्याने रिंग बद्दल दिले ना 1 kg मीटर स्क्वेअर. अ मेटॅलिक रिंग ऑफ मास 1 kg. एक मेटॅलिक रिंग आहे, तिचा मास किती आहे 1 kg आणि त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती आहे 1 kg मीटर स्क्वेअर. व्हेन रोटेटिंग अबाउट वन ऑफ इट्स डायमीटर. म्हणजे ती अबाउट डायमीटर जेव्हा रोटेट होत असेल तेव्हा तिचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती आहे 1 kg मीटर स्क्वेअर. म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग अबाउट अ डायमीटर इज 1 kg मीटर स्क्वेअर. इट इज मोल्टन अँड रिमोल्डेड इनटू अ थिन युनिफॉर्म डिस्क. ह्याला मेल्ट केली आणि त्याला कशात बनवलं इन युनिफॉर्म डिस्क ह्याला मेल्ट केली आणि काय बनवलं डिस्क बनवली. एक मेल्ट करून त्याची डिस्क बनवली. राईट. इट इज मोल्टन अँड रिमोल्डेड इनटू अ थिन युनिफॉर्म डिस्क ऑफ सेम रेडियस. म्हणजे ह्याची जेवढी रेडियस आहे, समजा ह्याची रेडियस असेल r, तर ह्याची पण रेडियस असणार r. राईट. ऑफ सेम रेडियस त्याने दिले ना. हाऊ मच विल इट्स मोमेंट ऑफ इनर्शिया बी व्हेन रोटेटेड अबाउट इट्स ओन ऍक्सिस. म्हणजे जेव्हा ही रिंग मेल्ट केली आणि तिची बनवली डिस्क
आणि त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती असेल असं त्याने विचारले. केव्हा? जेव्हा ती रोटेट होत असेल अबाउट इट्स ओन ऍक्सिस. म्हणजे अबाउट अ सेंट्रल ऍक्सिस जेव्हा ती रोटेट होत असेल तेव्हा तिचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती असेल. म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क अबाउट ए सेंट्रल ऍक्सिस किती असेल त्याने विचारले. आता त्याने एवढा डेटा दिलाय, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग दिले, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क विचारले. तर हे डिस्क आपल्याला काढायचं. तर पहिल्यांदा मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग अबाउट ए डायमीटर किती दिलाय त्यांनी? 1 kg मीटर स्क्वेअर, राईट. पण मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग अबाउट ए डायमीटर किती असतो? तर आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग अबाउट ए सेंट्रल ऍक्सिस किती असतो? mr स्क्वेअर. अबाउट ए डायमीटर किती असतो? mr स्क्वेअर बाय 2. सेंट्रलला जे आहे त्याला 2 ने डिवाइड केलं की अबाउट ए डायमीटर मिळतं. काय येणार? mr स्क्वेअर अपॉन 2 इज काय दिले त्यांनी? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग अबाउट ए डायमीटर इज mr स्क्वेअर अपॉन 2. पण त्याची व्हॅल्यू किती दिली त्यांनी? 1, राईट. सो काय येणार? mr स्क्वेअर अपॉन 2 ची व्हॅल्यू आली 1. सो आपल्याला हा डेटा मिळाला. ओके. तर त्याने विचारलं काय आहे? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क अबाउट ए सेंट्रल ऍक्सिस हे त्याने विचारले. पण मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क अबाउट ए सेंट्रल ऍक्सिस किती असतो? mr स्क्वेअर बाय 2, राईट. सो mr स्क्वेअर बाय 2 असतो त्याचा फॉर्म्युला. सो ह्याचा आन्सर आपल्याला काढायचा आहे. पण मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया हा किती आलाय? 1. हा त्याने दिलेलाच आहे 1. पण त्याचा फॉर्म्युला काय असतो? mr स्क्वेअर अपॉन 2. आणि मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क म्हणजे डिस्कच्या मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला अबाउट ए सेंट्रल ऍक्सिस किती असतो? mr स्क्वेअर अपॉन 2. म्हणजे हे दोन्ही फॉर्म्युले पण सारखे आले आहेत, राईट. म्हणजे रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ए डायमीटर आणि डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ए सेंट्रल ऍक्सिस ह्या दोन्हींचे फॉर्म्युले सारखे झालेत, राईट. सो दोन्हीची व्हॅल्यू पण सारखीच येणार ना. mr स्क्वेअर अपॉन 2 ची व्हॅल्यू किती दिली त्यांनी? 1. सो ह्या mr स्क्वेअर अपॉन 2 ची व्हॅल्यू किती येणार? 1, राईट. 1 kg मीटर स्क्वेअर. सो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क अबाउट ए सेंट्रल ऍक्सिस किती येणार? 1. सो हा लॉजिकचा क्वेश्चन आहे. नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? A big dumbbell is prepared by using a uniform rod. डंबेल. आता डंबेलचा शेप कसा असतो? पहिल्यांदा हे दोन डंबेल आहे, राईट. हा डंबेल सारखा कन्सिडर करा. ए बिग डंबेल इज प्रिपेअर्ड बाय युझिंग अ रॉड. हा रॉड आहे मधला. ऑफ मास 160 kg. या रॉडचा आता आपण इथं डेटा लिहून घेऊया. मास ऑफ रॉड किती आहे? 60 ग्रॅम दिला, राईट. मास ऑफ रॉड इज 60 ग्रॅम अँड लेंथ 20 सेंटीमीटर. म्हणजे या रॉडची लेंथ किती दिली आहे? 20 सेंटीमीटर. रॉडची लेंथ किती आहे? 20 सेंटीमीटर. म्हणजे लेंथ ऑफ रॉड इज 20 सेंटीमीटर, राईट. 2 आयडेंटिकल सॉलिड स्पेअर्स म्हणजे हे दोन सॉलिड स्पेअर आहेत. डंबेलचे सॉलिड स्पेअर असतात ना, ते हे सॉलिड स्पेअर आहे, राईट. 2 आयडेंटिकल सॉलिड स्पेअर ऑफ मास 50 kg. दोन आयडेंटिकल आहेत त्यामुळे दोन्हींचं पण मास किती आहे? 50 ग्रॅम दिलाय 50 ग्रॅम. सो मास ऑफ सॉलिड स्पेअर इज 50 ग्रॅम, राईट. अँड रेडियस 10 सेंटीमीटर इच. म्हणजे या स्पेअरची रेडियस किती दिली आहे त्यांनी? 10 सेंटीमीटर. दोन्ही आयडेंटिकल असल्यामुळे ह्याची पण रेडियस किती होणार? 10 सेंटीमीटर, राईट. सो रेडियस ऑफ सॉलिड स्पेअर इज 10 सेंटीमीटर, राईट. रेडियस ऑफ सॉलिड स्पेअर 10 सेंटीमीटर. इच आर ऍट 2 एंड्स ऑफ द रॉड. म्हणजे या रॉडच्या एंड वरती हे दोन्ही स्पेअर्स ठेवलेले आहेत,
राईट. कॅल्क्युलेट मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द डम्बेल, म्हणजे ह्या पूर्ण डम्बेलचा मोमेंट ऑफ इनर्शिया व्हेन रोटेटेड अबाउट अन ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स लेंथ. म्हणजे आता त्यांनी काढायला काय सांगितले आपल्याला, मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द डम्बेल, म्हणजे ह्या पूर्ण डम्बेलचा मोमेंट ऑफ इनर्शिया कुठे, अबाउट अन ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर, म्हणजे ऍट द सेंटर या डम्बेलचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला काढायला सांगितलेला आहे. म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द पूर्ण सिस्टीम आपल्याला काढायचं आहे. आता कसं काढणार हे, सो ह्यासाठी आपल्याला एक फॉर्म्युला वापरायला काय लागणार, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सिस्टीम जो आपल्याला काढायचा आहे तो काय येणार, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रॉड मधला रॉड प्लस मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सॉलिड स्पिअर्स. राईट. सो पूर्ण सिस्टीमचा आपल्याला काढायचं आहे ना, तर ते काय येणार, ह्या पूर्ण एका रॉडचा प्लस ह्या दोन सॉलिड स्पिअरचा. राईट. तर ते आता कसं काढणार, आता हे 20 सेंटीमीटर आहे, अबाउट सेंट्रल ऍक्सिस आपल्याला फिरवायचं आहे. सो हे डिस्टन्स किती येणार, हे टोटल डिस्टन्स 10 सेंटीमीटर येणार. कसं 10 सेंटीमीटर येणार, हे टोटल 20 सेंटीमीटर आहे ना इथून इथपर्यंत. सो मधनं सेंटर पासून काढायचं आहे, तर हे डिस्टन्स किती येणार 10, आणि हे किती, हे रेडियस किती आहे 10. एकदा लिहूया इथं, हे किती डिस्टन्स आहे 10 सेंटीमीटर, आणि हे पण डिस्टन्स किती आहे 10 सेंटीमीटर, कारण आपण मधून फिरवतोय त्यामुळे. आणि स्पिअरची रेडियस किती आहे 10 सेंटीमीटर. सो हे टोटल डिस्टन्स किती येणार 20 सेंटीमीटर. इथून इथपर्यंत डिस्टन्स येणार 20 सेंटीमीटर. राईट. सो आता मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सिस्टीम काय येणार, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रॉड प्लस मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सॉलिड स्पिअर. आता रॉडचा फॉर्म्युला काय असतो, अबाउट ए सेंट्रल ऍक्सिस पासिंग थ्रू इट सेंटरचा फॉर्म्युला काय असतो मोमेंट ऑफ इनर्शियाचा, ml² बाय 12. राईट. सो ही लेंथ कोणाची पाहिजे, रॉडची पाहिजे, कारण आपण रॉड साठी काढतोय ना. आणि मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सॉलिड स्पिअर, आता सॉलिड स्पिअरचा काढायचा आहे, पण हे दोन स्पिअर आयडेंटिकल आहेत. राईट. सो आपण एका स्पिअरचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढला आणि त्याला जर आपण 2 न मल्टिप्लाय केलं तर आपण दोन्हीचा पण निघू शकतो, कारण दोन्ही पण सारखे स्पिअर आहेत ना. त्यामुळे एकाचा काढला आणि त्याला दोन्हीला त्याला 2 न मल्टिप्लाय केलं तर आपल्याला दोन्हीचा निघू शकतो. सो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ स्पिअर. राईट. सो ml² बाय 12, एल कशाचा आहे रॉडचा, बाय 12 प्लस 2 इंटू मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ स्पिअर. स्पिअरचा मोमेंट ऑफ इनर्शिया कसा काढणार, आता त्यासाठी आता ह्या स्पिअर ऍट वन एंड आहे. राईट. स्पिअर ऍट वन एंड आहे, त्यामुळे आपल्याला इथं परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम वापरायला लागणार. परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम काय आहे, IO इज IC प्लस ml². राईट. हे परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम आहे. सो हा स्पिअर आहे. राईट. अबाउट अ सेंट्रल ऍक्सिस, म्हणजे आता आपल्याला कशाचा काढायचा आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ पूर्ण स्पिअरचा काढायचा आहे. राईट. कारण हा परपेंडिक्युलर आहे ना रॉडला, त्यामुळे परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम वापरले. सो IC काय असतो स्पिअरचा 2/5 mr². राईट. प्लस m, आणि h काय आहे, h हे पूर्ण डिस्टन्स आहे अबाउट ए सेंट्रल ऍक्सिस, कारण अबाउट ए सेंट्रल ऍक्सिस आपल्याला फिरवायचा आहे ना तो डम्बेल, त्यामुळे हे डिस्टन्स आपण सेंट्रल ऍक्सिस पासून घेतलं पाहिजे. त्यामुळे हे डिस्टन्स किती येणार, हे डिस्टन्स येणार 20 सेंटीमीटर. सो 20 चा स्क्वेअर. राईट. सो आता आपण मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ स्क्वेअर काढून घेऊया पहिल्यांदा, आणि मग इथं सबस्टिट्यूट करूया या ब्रॅकेटमध्ये. राईट. सो 2/5 मास ऑफ स्पिअर किती आहे, मास ऑफ स्पिअर किती दिले 50 ग्रॅम. मास ऑफ स्पिअर इज 50 ग्रॅम इंटू रेडियस ऑफ स्पिअर किती आहे 10 सेंटीमीटर, म्हणजे 10 चा स्क्वेअर. राईट. नंतर मास, मास ऑफ स्पिअर किती आहे, मास ऑफ स्पिअर इज 50 इंटू 20 चा स्क्वेअर, दॅट इज 400. राईट. सो 2/5 इंटू 50 इंटू 100 प्लस ह्याचा आन्सर किती येणार 5 4 जा 20 आणि 3 0 ऍज इट इज. राईट. सो 5 10 जा. राईट.
20 into 100 प्लस 20,000, राईट. सो 2,000 अधिक 20,000 काय येणार याचा आन्सर? 22,000. सो ह्याचा आन्सर आलं 22,000. मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ स्पिअर किती आला? 22,000, राईट. सो परत एकदा चेक करूया काय चुकलंय का. बरोबर आहे. रेडियस 10. राईट, सगळं बरोबर. सो इथे किती आलं? 22,000, राईट. सो आपल्या स्पिअरचा तर मिळाला. आता 2 न मल्टिप्लाय केलं की दोन्ही स्पिअरचा मिळेल, राईट. सो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रॉडचा, आता रॉडचा काढायचा राहिला आपला. मास ऑफ रॉड किती आहे? 60 इंटू लेंथ ऑफ रॉड किती आहे? 20 चा स्क्वेअर 400 अपॉन 12 प्लस 44,000, राईट. सो 12 5 जा, राईट. सो 5 4 जा 20 आणि हे 20 ॲज इट इज 44,000. सो 44,000 प्लस 2,000 किती ना? 46,000. सो हे त्यांनी दिलेला आन्सर रॉंग आहे. करेक्ट काढायची मेथड ही आहे. करेक्ट आन्सर काढायची मेथड ही आहे. सो परीक्षेमध्ये जर आलं तरी तुम्ही ह्या पद्धतीनं सॉल्व्ह करा. आणि जर फास्ट वाटलं असेल तर प्लीज एकदा परत रिपीट करा क्वेश्चन. कॉम्प्लिकेटेड आहे कारण. सो परत एकदा बघा. नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? A flywheel used to prepare earthenware pots is set into rotation at 100 rpm. म्हणजे एक फ्लायव्हील आहे आणि ती किती फ्रिक्वेन्सीने रोटेट होते? 100 rpm. 100 rpm दिले, राईट. इट इज इन द फॉर्म ऑफ डिस्क. म्हणजे ही फ्लायव्हील आहे ती डिस्कच्या फॉर्म मध्ये, म्हणजे ही फ्लायव्हील आहे. कन्सिडर करूया आपण. राईट, ही एक फ्लायव्हील आहे. इज युज्ड टू प्रिपेअर पॉट्स. म्हणजे ही डिस्क पॉट्स बनवायसाठी आपण यूज केली. इज सेट इन टू रोटेशन ऍट 100 rpm. म्हणजे हे डिस्क आहे आणि ती रोटेट होते किती फ्रिक्वेन्सीनं? किती फ्रिक्वेन्सीनं? 100 rpm, राईट. ही फ्रिक्वेन्सी कोणाची आहे? पण ही फ्रिक्वेन्सी आहे डिस्कची, कारण फ्लायव्हील म्हणजे डिस्क आहे ना 100 rpm. तर पहिल्यांदा आपण आरपीएमचं आरपीएस करून घेऊया. रिव्हॉल्युशन पर मिनिटचं रिव्हॉल्युशन पर सेकंड करून घेऊया. तर ते कसं करणार? तर त्यासाठी आरपीएमचं आरपीएस करताना आपल्याला डिवायडेड बाय 60 करायला लागतं. कारण का? आरपीएस मध्ये का केलं? कारण सगळे एसआय युनिट मध्ये, त्यामुळं आपण सेकंड मध्ये करून घेतलं. सो आरपीएमचं आरपीएस करताना 60 ने डिवाइड करायचं. तर काय येणार? आपण ऍज इट इज ठेवूया 100/60 आरपीएस, राईट. पुढे काय दिलंय? इट इज इन द फॉर्म ऑफ डिस्क ऑफ मास 10 kg. म्हणजे डिस्कचं मास किती आहे? मास ऑफ डिस्क इज 10 kg दिले, राईट. अँड रेडियस इज 0.4 मीटर. आणि ह्या डिस्कची रेडियस किती आहे? डिस्कची रेडियस 0.4 मीटर. म्हणजे रेडियस ऑफ डिस्क इज 0.4, राईट. A lump of clay of mass 1.6 kg falls on it. म्हणजे एक क्लेचा तुकडा ह्या डिस्क वरती येऊन पडलाय, राईट. अ लंप ऑफ क्ले ऑफ मास 1.6 kg फॉल्स ऑन इट. म्हणजे ह्याच्यावरती तो पडलाय आणि त्याचा मास किती आहे? म्हणजे मास किती आहे? 1.6 kg. म्हणजे हे मास कोणाचा आहे? मास ऑफ क्ले. क्लेचा मास किती आहे? 1.6 kg, राईट. अँड adheres to it at a certain distance x from the center. म्हणजे हा जो क्लेचा तुकडा जो पडलेला आहे तो सेंटर पासून x एवढ्या डिस्टन्स वरती आहे. म्हणजे हे डिस्टन्स किती आहे? हे डिस्टन्स आहे x. म्हणजे एक चिखलाचा तुकडा किंवा मातीचा तुकडा इथून पडलाय आणि तो ह्या डिस्कच्या सेंट्रल ऍक्सिस पासून x एवढ्या डिस्टन्स वरती आहे असं त्याने सांगितले.
कॅल्क्युलेट एक्स म्हणजे हा किती डिस्टन्स आहे ते आपल्याला काढायचा आहे. किती डिस्टन्सवर तो तुकडा आहे पडला आहे ते आपल्याला काढायचं आहे. व्हेन द व्हील इज नाव रोटेट्स ऍट 80 RPM म्हणजे जेव्हा हा तुकडा पडला तेव्हा डिस्क कितीनं रोटेट व्हायला लागली 80 RPM न. म्हणजे फ्रिक्वेन्सी जेव्हा क्लेचा तुकडा पडला तेव्हा ते फ्रिक्वेन्सी किती झाली 80 RPM. तर आता नेहमीसारखं आपण RPM ला RPS मध्ये कन्वर्ट करून घेऊया. किती येणार 80/60 राईट 80/60 RPS. RPS करताना 60 ने डिवाइड करायचं. सो आपल्याला एवढा डेटा मिळालाय. तर आता आपल्याला काय काढायचं आहे एक्स काढायचा आहे. सो आपल्याला इथं काय वापरायला लागणार आहे इथं आपल्याला वापरायला लागणार आहे लॉ ऑफ conservation of angular momentum. तर काय असतं लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम काय असतं तर ते असतं I1 ω1 इज I2 ω2 असं असतं लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम असं का लिहिलं कारण जेव्हा एकटी स्वतः फिरत होती तेव्हा तिचं मोमेंटम हे जेव्हा क्लेचा तुकडा पडला त्यावेळेचं मोमेंटम हे दोन्ही मोमेंटम सारखे असतात कारण मोमेंटम ऑलवेज कॉन्झर्व असतं. कारण हे असं का आलं कारण मोमेंटम अँग्युलर मोमेंटम इज ऑलवेज कॉन्झर्व्ड. त्यामुळं I1 ω1 इज I2 ω2. I1 ω1 काय आहे जेव्हा मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क आणि अँग्युलर वेलॉसिटी ऑफ डिस्क ही मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ क्ले आणि अँग्युलर वेलॉसिटी ऑफ क्ले असं येणार. कारण का मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क कारण त्यावेळी हा क्लेचा तुकडा तिथे नव्हता त्यामुळं तेव्हा डिस्क एकटी फिरत होती त्यावेळेचा मोमेंट ऑफ इनर्शिया आणि जेव्हा क्लेचा तुकडा त्याच्यावरती पडला तेव्हाचा मोमेंट ऑफ इनर्शिया हे दोन्ही इक्वल असणार. सो ही अशी कंडिशन दिली आहे त्यांनी. सो आयडी काय येणार आयडी म्हणजे काय मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क अबाउट ए सेंट्रल ऍक्सिस तो काय असतो mr² अपॉन 2 राईट. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क काय असतो mr² अपॉन 2. हे आपण केव्हा कन्सिडर करतोय जेव्हा क्लेचा तुकडा नसतो तेव्हा कारण ही पहिली कंडिशन दिली आहे ना त्यांनी आणि मग त्यांनी सांगितलंय अ लंप ऑफ क्ले पडला म्हणून. पहिल्या नुसती डिस्कच फिरत होती आणि नंतर तुकडा पडला त्यामुळे पहिली कंडिशन काय आहे डिस्कची त्यामुळे त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय येणार mr² अपॉन 2. एम कशाचा आहे मास ऑफ डिस्कचा फक्त आणि रेडियस डिस्कची फक्त चा स्क्वेअर अपॉन 2. सो इथं काय येणार मास ऑफ डिस्क इंटू रेडियस ऑफ डिस्क चा स्क्वेअर अपॉन 2 राईट. आणि पुढे काय आहे ω1 ओमेगा. आता ओमेगा आपल्याला दिलाय का नाही पण आपल्याला काय दिलंय फ्रिक्वेन्सी दिले कधीची जेव्हा डिस्क फिरत होती तेव्हाची फ्रिक्वेन्सी दिली. सो ओमेगा म्हणजे काय ओमेगाची व्हॅल्यू काय असते विथ रिस्पेक्ट टू फ्रिक्वेन्सी ओमेगा इज 2πn राईट. पण ही फ्रिक्वेन्सी केव्हा येणार जेव्हा फक्त एकटी डिस्क फिरत होती तेव्हाची फ्रिक्वेन्सी कन्सिडर करायची. पुढं आयसी इथं आयसी काय येणार मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ टोटल सिस्टीम म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क प्लस मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ हा क्ले. सो ही टोटल कन्सिडर करायला लागणार कारण ही नंतर टोटल ही सिस्टीम फिरते ना क्लेचा तुकडा प्लस ही डिस्क टोटल सगळेजण फिरतायत त्यामुळे ह्यात काय येणार मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ टोटल सिस्टीम इज मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ क्ले प्लस मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क राईट. आणि ओमेगा काय येणार त्या केसमध्ये ओमेगा काय येणार ओमेगाची व्हॅल्यू काय असते 2πn. पण इथं फ्रिक्वेन्सी काय घ्यायला लागणार फ्रिक्वेन्सी इथं क्लेची घ्यायला लागणार त्यामुळे क्लेची का घ्यायला लागणार त्यामुळे कारण तेव्हा क्लेचा तुकडा इथं पडलाय आणि ही पूर्ण सिस्टीम ह्या फ्रिक्वेन्सीने रोटेट होते त्यामुळे ही फ्रिक्वेन्सी आपल्याला घ्यायला लागणार त्यामुळे तिथं फ्रिक्वेन्सी कशाची येणार क्लेची येणार राईट. पुढं तर आता मोमेंट ऑफ मास ऑफ डिस्क काय आहे मास ऑफ डिस्क इज 10 kg दिलाय त्यांनी
10. रेडियस ऑफ डिस्क 0.4. पण त्याचा काय करायचं आहे, स्क्वेअर करायचा आहे. 0.4 चा स्क्वेअर इज 0.16 अपॉन 2 इंटू 2 पाय आणि एन ऑफ डिस्क. एन म्हणजे काय, फ्रिक्वेन्सी. डिस्कची फ्रिक्वेन्सी किती दिली आहे त्यांनी, 100 अपॉन 60. 100 अपॉन 60 ही फ्रिक्वेन्सी. पुढं आता मोमेंट ऑफ इनर्शिया टोटल सिस्टीम येत आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया डिस्क किती दिला होता त्यांनी, mr स्क्वेअर अपॉन 2. हे ऍज इट इज आपल्याला इथं कॉपी करायला लागणार, कारण डिस्कचाच काढायचा आहे ना. त्यामुळे mr स्क्वेअर अपॉन 2 म्हणजे मास ऑफ डिस्क इंटू रेडियसचा स्क्वेअर ऑफ डिस्क अपॉन 2 म्हणजे काय, 10 इंटू 0.16 अपॉन 2 हा असा येणार, राईट, डिस्कचा. प्लस मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ क्ले, म्हणजे जेव्हा हा तुकडा पडेल, ह्या तुकड्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती असणार, कारण हा ऍट डिस्टन्स एक्स आहे ना, त्यामुळे ह्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती असणार, mx स्क्वेअर. mx स्क्वेअर हा मास कशाच असणार, क्लेचं. मास ऑफ क्ले इंटू एक्स स्क्वेअर, कारण तो ऍट डिस्टन्स एक्स आहे फ्रॉम सेंटर पासून. आणि पुढचं ऍज इट इज 2 पाय. आणि फ्रिक्वेन्सी जेव्हा क्लेचा तुकडा पडला तेव्हा फ्रिक्वेन्सी किती आहे, 80/60, राईट. पण मास ऑफ क्ले किती दिलाय, आता सगळ्या व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट केले, फक्त इथं राहिली ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची राहिली, पण त्यांनी दिली ही व्हॅल्यू. मास ऑफ क्ले किती आहे, मास ऑफ क्ले इज 1.6 kg. तो आपण सबस्टिट्यूट करूया, एवढं आपण हे रफ करूया. सो मास ऑफ क्ले किती आहे, 1.6 इंटू एक्स स्क्वेअर. ही डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया इथं लिहिलाय आणि क्लेचा इथं लिहिलाय, राईट. सो आता हे मल्टिप्लिकेशन आहे, हे सॉल्व्ह करूया आपण. सो पहिला आता काय कॅन्सल होतंय का बघूया. हा, ह्या 60ला हा 60 गेला, ह्या 2 पायला हा 2 पाय गेला. सो एवढं तरी कॅन्सल झाले. आता पुढे बघूया काय होते. 10 इंटू 0.16 अपॉन 2 इंटू 100, बाकीचं गेले ना सगळं. पुढं काय आहे, 10 इंटू 0.16 अपॉन 2 प्लस 1.6 इंटू एक्स स्क्वेअर इंटू 80, राईट. सो ह्या एक झिरोला हा एक झिरो गेला. 8 2 4 जा 8, 2 5 जा 10, राईट. सो ह्या फाईन आता आत मल्टिप्लाय करून घेऊया, कारण आपल्याला काढायचं काय आहे, एक्स काढायचं, त्यामुळे आत मल्टिप्लाय करून घेऊया. सो 50 ह्या फाईन जर आत मल्टिप्लाय तर 50 होणार इंटू 0.16 ऍज इट इज अपॉन 2, राईट. आणि पुढं काय येणार, या 4 न पण आत मल्टिप्लाय करून घेऊया. सो 4 न जर आत मल्टिप्लाय केलं तर ह्याला सेपरेट मल्टिप्लाय होणार आणि ह्याला सेपरेट मल्टिप्लाय होणार. 4 ने ह्याला मल्टिप्लाय केलं तर काय येणार, 40 इंटू 0.16. 4 न 10 ला मल्टिप्लाय केलं आणि इथं 5 न 10 ला मल्टिप्लाय केलं अपॉन 2 प्लस 1.6 इंटू 4 6.4 इंटू एक्स स्क्वेअर, राईट. सो आता ह्याचं मल्टिप्लिकेशन करून घ्या. 16 0 0, 16 5 जा 80, 2 अपॉन 2, राईट. इथं पण मल्टिप्लिकेशन करून घेऊ, काय येणार, 16 0 0, 16 4 जा, राईट, प्लस 6.4 एक्स स्क्वेअर, राईट. सो आता पुढचं कॅल्क्युलेशन करायसाठी हे रफ करून घेऊया बाकीचं, कारण आता आपल्याला डायरेक्ट आता आन्सर्स मिळणार आहे, त्यामुळे हा डेटा रफ केला तरी काही हरकत नाहीये. हा, तर काय आणलं, 8 अपॉन 2, 8.00 आहे ना, त्यामुळे हे 0 गेले. 8 अपॉन 2 इज 6.4 अपॉन 2 प्लस 6.4 एक्स स्क्वेअर, राईट. सो 2 4 जा 8, 2 3.2 जा 6.4 म्हणजे इथं 3.2 प्लस इथं काय येणार 6.4 एक्स स्क्वेअर, राईट. सो या 3.2 ला इकडे नेऊया, कारण आपल्याला एक्स काढायचा आहे ना. सो 4 मायनस 3.2 इज 6.4 इंटू एक्स स्क्वेअर, राईट. सो 4 मायनस 3.2 किती, 0.8, राईट. सो 0.8 इज 6.4 इंटू एक्स स्क्वेअर. सो आता एक्स स्क्वेअर काय येणार, 0.8 अपॉन 6.4, राईट. सो इट इज 8
on 64 that is equal to 1 upon 8. सो x ची व्हॅल्यू काय येणार आहे ह्याच्यातून 1 बाय रूट 8. दोन्हीकडे स्क्वेअर रूट घेतला, 1चं रूट काय 1च आणि 8चं स्क्वेअर रूट काय स्क्वेअर रूट ऑफ 8. सो ह्याचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर काय येते ते 0.35. त्याने आन्सर मध्ये दिले बघा, आन्सर त्याने डायरेक्टच दिले, x इज 1 अपॉन रूट 8 सेंटीमीटर. राईट. सो हा झाला 21 क्वेश्चन. आता पुढचा लास्ट क्वेश्चन आणि त्यानंतर आपण सेशन एंड करूया. नेक्स्ट क्वेश्चन. स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट an object rolls down along inclined plane. So starting from rest an object rolls down along an inclined plane. म्हणजे हे एक inclined plane आहे, एक inclined plane आहे, राईट, विथ अँगल थिटा. ह्यांच्यातला अँगल काय असतो थिटा असतो. थिटा अँगल कन्सिडर करूया. स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट एक ऑब्जेक्ट आहे, तो स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट पासून स्टार्ट झाला. हा ऑब्जेक्ट आहे रेस्ट पासून स्टार्ट झालाय. रोल्स डाऊन अलॉंग अन इन्क्लाइंड प्लेन, रायझेस बाय 3. रायझेस बाय 3 म्हणजे काय, जेव्हा हा रोल होईल, जेव्हा हा रोल व्हायला सुरुवात होईल तो तेव्हा हा वर जाईल. राईट. सो रायझेस बाय 3 इन एव्हरी 5 म्हणजे जेव्हा तो 5 डिस्टन्स क्रॉस करेल, जेव्हा समजा हे डिस्प्लेसमेंट आहे 5 सेंटीमीटर, 5 मीटर, हे 5 मीटर आहे. राईट. सो जेव्हा तो 5 मीटर क्रॉस करेल तेव्हा त्याची हाईट किती असेल 3. असा त्या क्वेश्चनचा अर्थ आहे. राईट. सो परत एकदा आपण क्वेश्चन वाचूया. स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट अँड ऑब्जेक्ट रोल्स डाऊन अलॉंग इन्क्लाइंड प्लेन म्हणजे हा ऑब्जेक्ट रेस्ट पासून स्टार्ट झालाय आणि इन्क्लाइंड प्लेनवर तो रोल होतो. अँड देन इट रायझेस बाय 3 म्हणजे तो 3 न राईज होतोय केव्हा, जेव्हा तो 5 डिस्टन्स क्रॉस करेल. म्हणजे हे 5 काय आहे डिस्प्लेसमेंट आहे. 5 काय आहे 5 इज डिस्प्लेसमेंट. एस म्हणजे काय डिस्प्लेसमेंट. म्हणजे जेव्हा तो 5 डिस्प्लेसमेंट करेल तेव्हा त्याची हाईट किती असेल 3 मीटर. म्हणजे हे 3 मीटर काय आहे हाईट, हाईट आहे 3 मीटर. म्हणजे ह्याला आपण हाईट असं कन्सिडर करतो. म्हणजे जेव्हा तो 5 मीटर एवढं डिस्प्लेसमेंट करेल तेव्हा त्याची हाईट असेल 3 मीटर असं त्यांनी दिलंय. द ऑब्जेक्ट गेन्स अ स्पीड √10 मीटर पर सेकंड. आता दुसरी कंडिशन दिली, काय आहे ती कंडिशन बघूया. आता हा नेहमीसारखा इन्क्लाइंड प्लेन आहे. राईट. हा इन्क्लाइंड प्लेन आहे, हा अँगल आहे थिटा. द ऑब्जेक्ट गेन्स ए स्पीड ऑफ √10 मीटर पर सेकंड. म्हणजे परत तो ऑब्जेक्ट आहे त्यानं आता व्हेलॉसिटी गेन केली. स्पीड म्हणजे व्हेलॉसिटी त्यानं गेन केली किती, व्हेलॉसिटी किती गेन केली √10 मीटर पर सेकंड. √10 मीटर पर सेकंड एवढे त्याने व्हेलॉसिटी गेन केली. ॲज इट ट्रॅव्हल्स डिस्टन्स ऑफ 5/3 मीटर. म्हणजे जेव्हा तो काहीतरी डिस्टन्स असेल, समजा हे डिस्टन्स आहे आता 5/3 एवढं हे डिस्टन्स आहे. ही डायग्राम पूर्ण वेगळे, ही डायग्राम पूर्ण वेगळे. राईट. सो जेव्हा हे डिस्टन्स आहे आता समजा 5/3 हे होतं 5, ह्याचा आणि ह्या डायग्रामचा काही संबंध नाहीये. सो हे डिस्टन्स आहे 5/3. जेव्हा तो 5/3 डिस्टन्स ट्रॅव्हल करेल तेव्हा त्याची व्हेलॉसिटी किती असेल 10 मीटर √10 मीटर पर सेकंड असं त्यांनी दिले. देन व्हॉट कॅन बी द पॉसिबल शेप्स ऑफ द ऑब्जेक्ट. म्हणजे जेव्हा एवढी तो व्हेलॉसिटी गेन करेल तेव्हा तो हा ऑब्जेक्ट काय असणार आहे, म्हणजे हा रोल होणारा ऑब्जेक्टचा शेप काय असेल. म्हणजे त्याने आपल्याला काय विचारले, शेप ऑफ द ऑब्जेक्ट, शेप ऑफ द ऑब्जेक्ट एवढंच त्याने आपल्याला विचारलं. राईट. सो हे 5/3 काय आहे या डायग्राममध्ये डिस्प्लेसमेंट आहे. राईट. आणि ही काय आहे हाईट, ही हाईट त्यांनी मात्र ह्याच्यात दिलेली नाहीये. सो आता आपल्याला शेप ऑफ ऑब्जेक्ट काढायचा आहे. शेप ऑफ ऑब्जेक्ट आपल्याला कशावर निघणार. सो पहिल्यांदा आपण व्हेलॉसिटी दिले, सो हे नंतर बघूया आपण कसा काढायचं ते. पहिल्यांदा त्यांनी आपल्याला व्हेलॉसिटी दिली, किती दिले √10 मीटर पर सेकंड. सो व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय असतो रोलिंग मोशन मध्ये, व्हेलॉसिटी रोलिंग मध्ये, रोलिंग ऑन इन्क्लाइंड प्लेन फॉर्म्युला काय असतो स्क्वेअर रूट ऑफ 2gh अपॉन 1 + k² बाय
आर स्क्वेअर, राईट. हा फॉर्म्युला असतो व्हेलॉसिटी ऑफ रोलिंग बॉडीचं, राईट. सो त्यांनी किती दिलाय व्हेलॉसिटी रोलिंगचं? रोलिंगची व्हेलॉसिटी दिली √10 इज √2gh 1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. सो एवढं आपल्याला मिळाले. आता आपल्याला के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर काढायचा आहे. आपल्याला काय काढायचं आहे? शेप ऑफ द ऑब्जेक्ट म्हणजे काय काढायचं आपल्याला? के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. का असं का म्हणाल तुम्ही? कारण के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर हा काय असतो? हा कोइफिशियंट असतो. कशाचा? समजा एक बॉडी आहे, रिंग आहे समजा, त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतो रिंगचा? एम आर स्क्वेअर. सो त्याचा के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर काय असतो? के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर इज 1. तो कोइफिशियंट असतो. एम आर स्क्वेअर सोडून त्याच्या पुढे काय त्याच्या समोर काय कोइफिशियंट आहे? तो त्याचा के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर असतो. सो ह्या केसमध्ये के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर काय आहे? 1. जेव्हा डिस्क असते समजा, डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतो? एम आर स्क्वेअर बाय 2. सो ह्याचा के स्क्वेअर बाय आर स्क्वेअरची व्हॅल्यू किती येणार? ही पूर्ण व्हॅल्यू कन्सिडर करायची, एम आर स्क्वेअरला निग्लेक्ट करायचा. सो के स्क्वेअर बाय आर स्क्वेअरची व्हॅल्यू काय येणार? 1/2 या केसमध्ये. जेव्हा सॉलिड स्पिअर असतो तेव्हा त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतो? 2/5 एम आर स्क्वेअर, राईट. सो ह्याची के स्क्वेअर बाय आर स्क्वेअरची व्हॅल्यू किती येणार? 2/5. फक्त कोइफिशियंट कन्सिडर करायचा, एम आर स्क्वेअरला निग्लेक्ट करायचा. जेव्हा हॉलो स्पिअर असतो तेव्हा त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतो? 2/3 एम आर स्क्वेअर, राईट. सो त्याची के स्क्वेअर बाय आर स्क्वेअरची व्हॅल्यू काय येणार? 2/3, राईट. सो के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर जर आपल्याला मिळालं तर आपल्याला त्या बॉडीचा शेप कुठला आहे ते कळू शकते ना, कारण इथं तो हॉलो स्पिअर आहे. जेव्हा तो 2/3 असेल तेव्हा तो सॉलिड स्पिअर असेल, राईट. जेव्हा के स्क्वेअर बाय आर स्क्वेअरची व्हॅल्यू 1/2 असेल तेव्हा त्याचा शेप डिस्क सारखा असेल. आणि त्याचप्रमाणे जेव्हा ती के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर ची व्हॅल्यू 1 असेल तेव्हा ती रिंग असेल. सो आपल्याला जर के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर ची व्हॅल्यू मिळाली तर आपल्याला त्या बॉडीचा शेप कळू शकतो. त्यामुळे आपल्याला फक्त काय काढायचं आहे? के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. सो आपण आता स्क्वेअर काढून घेऊया, कारण हे स्क्वेअर रूट मध्ये ना, स्क्वेअर केला तर हे स्क्वेअर रूटच्या बाहेर येईल. सो जर आपण स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड केलं तर काय होणार? 10 इज इक्वल टू 2gh अपॉन 1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर, राईट. सो आता के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर तर आपल्याला काढायचा आहे, हा पार्ट आपल्याला काढायचा. +1 नाही, कॉन्स्टंट आहे, 10 कॉन्स्टंट आहे, 2 कॉन्स्टंट आहे, जी ची व्हॅल्यू 10 कॉन्स्टंट आहे. तर आता काढायचं काय राहते? फक्त एच काढायचं राहते. एच, जी ची व्हॅल्यू तर 10 असते त्यामुळे हा आणि हा कॅन्सल होणार, कारण जी ची व्हॅल्यू 10 असते ना, त्यामुळे हा आणि हा कॅन्सल होणार. आणि हे 1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर जर इकडे गेलं, 1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर जरी ह्या साईडला गेलं तर इकडे काय राहणार? 2h, कारण जी ची व्हॅल्यू पण 10 असते ना, ह्या 10 ला हा 10 गेला. सो आता के स्क्वेअर आपल्याला काय काढायचंय? के स्क्वेअर आपल्याला रफ करून घ्या, 1 मिनिट. हे सगळं या साईड बाजूचं हे सगळं रफ करून घे. सो आपल्याला काढायचं काय आहे? के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर हे आपल्याला काढायचं आहे. ते कसं काढणार? आता या 1 ला ह्या साईडला घेऊन जाऊया, तर काय येणार? 2h मायनस 1, राईट. आता हाईट पण दिली आहे का त्यांनी? नाही, दिलेली नाही आहे, कारण पहिल्या कंडिशन मध्ये हाईट 3 आहे, पण दुसऱ्या कंडिशन मध्ये आपण अजून हाईट काढलेलीच नाही आहे. त्यामुळे आपल्याला ह्या कंडिशन मध्ये के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर ची व्हॅल्यू काढायची आहे. सो इथं आपल्याला हाईट काढायला लागणार. आता हाईट कशी काढणार? सो जर आपण पहिली कंडिशन कन्सिडर केली, फर्स्ट कंडिशन आपण कन्सिडर केली, तर त्यात साइन थिटा काय येणार रे? साइन थिटा इज अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस, राईट. सो 3/5 साइन थिटा काय येणार? साइन थिटा इज 3/5.
जर आपण दुसरी सेकंड कंडिशन कन्सिडर केली, सेकंड कंडिशन जर आपण कन्सिडर केली, तर त्यामध्ये साइन थिटा काय येणार? साइन थिटा इज अपोजिट साइड. अपोजिट काय साइड काय आहे? एच, हाईट आहे एच, जे आपल्याला काढायचे. आपण हायपोटेनस काय आहे? 5/3. राईट. सो साइन थिटा काय येणार? इज 3/5h. राईट. सो साइन थिटाची व्हॅल्यू काय आली? 3/5h. पण फर्स्ट कंडिशन मध्ये साइन थिटाची व्हॅल्यू काय आहे? 3/5. सो या दोन व्हॅल्यू इक्वल असणार. सो साइन 3 थिटाची व्हॅल्यू सेकंड कंडिशन मध्ये इज साइन थिटाची व्हॅल्यू फर्स्ट कंडिशन मध्ये, ह्या दोन्ही व्हॅल्यू इक्वल असणार, इज 3/5. कारण फर्स्ट कंडिशन मध्ये साइन थिटाची व्हॅल्यू 3/5 आहे ना, त्यामुळे हे दोन्ही इक्वल असणार, इज इक्वल टू 3/5. इकडे रफ करू, 3/5 बरोबर. आता 3/5 इज 3/5 इंटू एच. सो एच ची व्हॅल्यू किती येणार? एच ची व्हॅल्यू येणार 1. कारण ह्या दोन्ही इन्क्लाइंड प्लेन मध्ये अँगल सारखाच आहे, त्यामुळे आपण साइन थिटा, दोन्हीचे साइन थिटा हे सारखेच असणार. साइन थिटा इन फर्स्ट कंडिशन इज साइन थिटा इन सेकंड कंडिशन, कारण अँगल सारखाच आहे ना, कारण त्यांनी इन्क्लाइंड प्लेन सारखाच ठेवलाय, प्लेन बदललेला नाहीये. त्यामुळे पहिल्या कंडिशन मध्ये साइन थिटा किती आला होता? 3/5. आणि दुसऱ्या कंडिशन मध्ये साइन थिटा किती आला? 3/5h. त्यामुळे हे इक्वल आले, त्यामुळे हाईटची व्हॅल्यू किती आली? 1. राईट. सो हाईटची व्हॅल्यू आता मिळाली आपल्याला. सो आपल्याला आता k² मिळू शकतो. 2 इंटू हाईटची व्हॅल्यू किती आहे? 1 - 1. सो 2 - 1 इज 1. सो k² काय आला? 1. सो बॉडीचा शेप काय येणार? रिंग. कारण का? कारण मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग काय असतो? mr². आणि ह्याचा कोइफिशियंट काय आहे? 1 न मल्टिप्लाय केले ना. सो k² ह्या कंडिशन मध्ये व्हॅल्यू काय येणार? 1. जेव्हा रिंग असते तेव्हा k² काय येणार? 1. सो k² 1 आल्यामुळं शेप ऑफ द बॉडी इज रिंग. ऑर काय दिलंय त्यांनी? हॉलो सिलेंडर. असं का दिलंय? हॉलो सिलेंडर म्हणजे कसा असतो? आतून पोकळ असतो. म्हणजे जर एक रिंग एकावर एक ठेवल्या सगळ्या रिंग, तर हॉलो सिलेंडर बनेल ना. सो जो रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया असतो, तोच मोमेंट ऑफ इनर्शिया हॉलो सिलेंडरचा असतो. कारण का? एक रिंग आहे, त्यावर आपण अशा 100 रिंगा ठेवल्या समजा, तर एक हॉलो सिलेंडर बनेल ना आपल्याला, एक हॉलो सिलेंडर मिळेल. राईट. सो जो हॉलो सिलेंडरचा मोमेंट ऑफ इनर्शिया असतो, तोच रिंगचा असतो. आणि जो डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया असतो, काय असतो? mr²/2. तोच कोणाचा असतो? सॉलिड सिलेंडरचा. तोच कोणाचा असतो? सॉलिड सिलेंडरचा. का असतो? डिस्क. समजा आपण कॉइन घेतला, कॉइन म्हणजे डिस्कच आहे ना, एक कॉइन म्हणजे डिस्क आहे. तर 100 कॉइन एकमेकांवर असे आपण ठेवले समजा, तर काय बनणार? आपल्याला सॉलिड सिलेंडर मिळेल ना, कारण आतून हा पूर्ण भरीव आहे, आणि भरीव कॉइन असल्यामुळे ते जर एकमेकावर ठेवलं तर आपल्याला सॉलिड सिलेंडर मिळेल. त्यामुळे डिस्कचा जो मोमेंट ऑफ इनर्शिया असतो, इट इज सेम ॲज दॅट सॉलिड सिलेंडर. राईट. सो आता आपल्याला ह्या क्वेश्चनचं आन्सर मिळालं. काय येणार? रिंग. कारण k² ची व्हॅल्यू आली 1. सो नेक्स्ट क्वेश्चन. काय आहे नेक्स्ट क्वेश्चन? सो मगाचा लास्ट क्वेश्चन होता. सो आज आपला सेशन इथंच संपतोय. पहिला जर व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये ह्याची लिंक मी अटॅच करेन. प्लीज तो पहिला व्हिडिओ पण तुम्ही बघा. आणि आता आपण मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स हा नेक्स्ट टॉपिक आपण स्टार्ट करणार आहे. सो जर व्हिडिओ बघितला नसेल तर प्रिव्हियस व्हिडिओ पण तुम्ही बघू शकता. लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देईन. सो थँक्यू.